शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पुढील 48 तासात मान्सून अंदमानात दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता. आणि आज आपण ठामपणे सांगू शकतो आणि तशा पद्धतीचे भारतीय हवामान खात्याकडून संकेत देखील आले आहेत. उद्या म्हणजे येत्या 24 तासामध्ये मान्सून अंदमानात दाखल होईल. काही आमच्या गेल्या 5-10 वर्षाच्या अनुभवानुसार अंदमानात मान्सून आलेला असतो, परंतु त्याची संपूर्णपणे सक्रियतेची खात्री केल्यानंतर हवामान खात्याकडून तो आल्याचं जाहीर केलं जातं. त्यामुळे यापूर्वीच 2 दिवसाखाली हा मान्सून अंदमानात स्थिरावला आहे, परंतु आता खात्री पटल्यानंतर उद्या भारतीय हवामान खात्याकडून त्याची अधिकृत घोषणा होईल. आणि उद्या घोषणा झाल्यानंतर आपला पहिला अंदाज बरोबर येणार आहे, आणि तो म्हणजे यावर्षी देखील मान्सून अंदमानात आठवडाभर अगोदर येईल हा बरोबर ठरणार आहे. भारताच्या या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कुठेही मेघगर्जना पावसाचा तर नाही आहे. आणि आज 15 तारखेला विशेष कुठेही पावसाची परिस्थिती फारशी निर्माण झाली नाही. उद्या हवामानात काय बदल होईल किंवा पुढील 48 तासाची काय परिस्थिती असेल हे आपण बघणार आहोत. येत्या 48 तासात ECMWF मॉडेलचा अंदाज या ठिकाणी काय दिसते ट्रॉपिकल त्रिबेटमध्ये किंवा न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनमध्ये ते आपण बघणार आहोत. 16 आणि 17 तारखेचा अंदाज आपण बघणार आहोत. घाटमाथ्यावर साधारण 16 तारखेला पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे. दोन्ही समुद्रामध्ये वादळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. आणि साधारण आपण हे 17 तारखेपर्यंतचा अंदाज आपण गृहीत धरणार आहोत. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण येत्या 48 तासात वाढू शकतं. त्याचबरोबर गडचिरोलीच्या दक्षिणी भागातही वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. आता आयकॉन मॉडेल काय म्हणतंय त्याचाही आपण पुढील 48 तासात अंदाज बघणार आहोत, 17, 16, 17चा. तर या मॉडेलने देखील थोडा बदल असा दाखवला आहे की त्यामुळे थोडं घाटमाथ्यावर पावसाची शक्यता किंवा ढगाळ परिस्थिती या 48 तासात होईल. या पलीकडे फार मोठी काही घटना घडेल असं वाटत नाही. म्हणजे ही ECMWF मॉडेलच आहे. ECMWF मॉडेलने उद्या 16 तारखेला विशेष वातावरण काही महाराष्ट्रात पावसाचं दाखवलेलं नाही, आणि 17 तारखेला देखील विशेष वातावरण दाखवलेलं नाही. त्यामुळं किरकोळ घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थितीच्या पलीकडे किंवा गडचिरोलीच्या दक्षिणेला होणाऱ्या पावसाच्या पलीकडे वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यात आलेलं नाही. आपण 24 तासात मान्सून अंदमानात येईल असं म्हणतो, त्याला काय आधार आहे? तर त्याचा आधार असा आहे की आता आपण बघतो की जो हा भाग आहे, या ठिकाणी अंदमानात जर मान्सून स्थिरावला आणि खास करून याचा हा खालचा भाग, तर या ठिकाणी सातत्याने पाऊस आहे गेले 48 तास, आणि त्यामुळे या ठिकाणी उद्या मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होईल. आणि एकूणच आपण जर पुढील 48 तास यामध्ये कसा बदल होतो हे जर बघितलं तर अंदमानाच्या दिशेने हे वातावरण वाढत जाणार आहे. 16 तारखेला आपण बघतो की अंदमानात मोठ्या प्रमाणात वातावरण बदलतंय. म्हणजे एकूणच आपण जर बघितलं तर सातत्याने अंदमानामध्ये पुढील 48 तास पावसाळी वातावरण आहे. आपण या ठिकाणी स्पष्टपणे बघतो की वाऱ्यांची दिशा मान्सूनला पोषक सध्या झालेली आहे, परंतु वारे जरी विरुद्ध दिशेने असले तरी हा एक प्रभाव आहे आणि हा लवकरच बदलेल. जसाही मान्सून स्थिरावेल तसं मान्सून भारताच्या दिशेने हे वारं बदलतील. त्यामुळे 48 तासात खूप मोठी परिवर्तनं आपल्याला बघायला मिळू शकतात. उद्या होणाऱ्या मान्सूनच्या घोषणेसंदर्भात आपला पहिला अंदाज बरोबर येणार आहे. आता आपण येत्या 48 तासामध्ये जो पाऊस कुठे होणार आहे हे या मॉडेलच्या आधारे बघणार आहोत. हे ECMWF मॉडेलच आहे. सुरुवातीला आपल्याला पहिला संकेत म्हणजे ढगाळ परिस्थिती कोकणामध्ये सकाळी राहणारे, रात्री राहणारे, आणि मग उद्या दिवसभरात कुठे पावसाची शक्यता निर्माण होते का, तर थोडं पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग घाटमाथ्यावर असतील. काही ठिकाणी ते बरसतील किंवा बरसणारही नाहीत.
कारण तेवढी अनुकूलता अजून तयार झालेली नाही. मात्र आपण अनेक दिवसापासून 17 तारखेपासून पाऊस वाढेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता. केवळ गडचिरोलीच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण आहे. बाकी मात्र कुठेही पावसाळी वातावरण 17 तारखेला दाखवण्यात येत नाही आहे. थोडंफार कोल्हापूर साताऱ्याच्या दरम्यान वातावरण तयार होऊ शकतं 3 नंतर, अशा प्रकारची एक शक्यता आहे. बाकी पुढील 48 तासात फारसं पावसाळी वातावरण नाही. आपण सकाळी 5 दिवसाचा अंदाज घेणारच आहोत, परंतु एक हिंट म्हणून आपल्याला सांगून ठेवतो. आज 15 तारीख आहे. 16, 17, 18, 19, 20, 21 तारखेपर्यंत फारसा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. मात्र 22, 23 तारखेपासून पावसाळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. हा एका वाक्यातला अंदाज तुम्हाला आज सांगून ठेवतो. कारण मग सर पाऊस कधी सुरू होईल, पेरण्या कधी होतील, या संदर्भातले प्रश्न मला सातत्याने येत असतात. परंतु पावसासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावं लागतं आणि साधारण 22ला थोडं आणि नंतर 23ला असं हे वातावरण कोकण किनारपट्टीत सुरू होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने मान्सूनचा पूर्वकाळ सुरू होतो आहे. त्यामुळे जोरदार मान्सूनच्या पूर्वसरी आपल्याला कोकणात आणि काही पश्चिम महाराष्ट्राच्या भागात बरसताना दिसतील. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्याच्या काही भागात ह्या सरी असणार आहेत. त्यामुळे याविषयी आपण सकाळच्या अंदाजामध्ये पुन्हा सविस्तर बघू. आजच्या व्हिडिओचा निष्कर्ष एवढाच आहे. 24 तासामध्ये मान्सून अंदमानात दाखल होईल आणि त्यांचा पुढचा प्रवास मान्सून 2026चा सुरू होईल. त्याचे टप्पे आणि महाराष्ट्रात तो येऊपर्यंत किंवा महाराष्ट्राला ओलांडेपर्यंत आपण मान्सूनचा अंदाज सांगतो. टप्प्याटप्प्याने अगदी मान्सून राजस्थानमध्ये किंवा अगदी जम्मू काश्मीरमध्ये पोहोचेपर्यंत आपण त्याच्यावर मधून नजर टाकत असतो. आणि हा प्रवास आता उद्या सुरू होतो आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊस कसा असेल याविषयीचे मान्सूनचे अंदाज आपण दिलेले आहेत. आणि मी शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे की शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये फार दुष्काळी परिस्थिती नाही आहे. आयुडी पॉझिटिव्ह आहे आणि जून जुलैमध्ये पाऊस चांगला आहे. त्यामुळे आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गरजेपुरता पाऊस पडणार आहे. त्यामुळे हे वर्षसुद्धा आपलं समाधानाने आणि आनंदाने जाणार आहे. त्यामुळे दुष्काळाची भीती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही, कारण मी त्यांच्यासाठी अंदाज देतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.